जय शिवराय मित्रांनो, जय भीम. लॉंग मार्च सुरू आहे आणि याच दरम्यान आम्ही काजी टाकळीला आलो होतो. दुपारच्या जेवणाची व्यवस्था तिथं होती. उन्हा असल्यामुळे जो दुपारचा आरामाचा वेळ आहे त्याच दरम्यान आम्हाला गावचे सरपंच यांनी सांगितलं की इथं जवळच एक समाधी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चुलते, सख्खे चुलते यांची समाधी आहे. तर या समाधीला भेट देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. अभिवादन केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हीच ती समाधी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वडील आहेत शहाजीराजे, आणि शहाजीराजेंचे जे बंधू आहेत, छोटे बंधू, लहान होते बंधू, त्यांचं नाव होतं शरीफजी. ती ही त्यांची समाधी आहे. मालोजीराजे जे होते शहाजीराजेंचे वडील, यांच्यावरती सुफी संतांचा प्रभाव होता आणि त्या सुफी संतांचा प्रभाव असल्या कारणाने त्यांनी त्यांच्या दोन मुलांचे नावं, एकाचं नाव ठेवलं शहा अर्थात शहाजी झाले नंतर, आणि एक झाले शरीफ नंतर शरीफजी. तर सुफी संतांच्या प्रभाव असल्यामुळं हे दोन्ही नावं सुफिझममधून आलेली आहेत. शहा म्हणजे शहाजी आणि शरीफ म्हणजे शरीफजी. आणि शरीफजी हे 2 वर्षांना लहान होते शहाजीराजेंना. ज्यावेळेस इथं ह्याच भागामध्ये जिथं आपण उभा आहोत ह्या भागामध्ये एक युद्ध झालं होतं. 1624च्या आसपासची घटना आहे, 1624च. आणि त्या दरम्यानमध्ये ज्यांनी औरंगाबाद शहर वसवलं, मोठं बनवलं, ते जे मलिकांबर आहेत, मलिकांबर असतील, शहाजीराजे असतील आणि शहाजीराजांचे लहान बंधू शरीफ राजे, या तिघांच्या नेतृत्वामध्ये इथं युद्ध लढलं गेलं निजामशाहीच्या विरोधामध्ये. आणि ते युद्ध यशस्वीरित्या मराठ्यांनी जिंकलं सुद्धा. शहाजीराजेने ते युद्ध जिंकलं, परंतु जसं गड आला पण सिंहगलाची मन पडते तसंच झालं. त्याच युद्धामध्ये शहाजीराजांचे लहान बंधू शरीफजी राजे यांचा मृत्यू झाला. ते वीरमरण त्यांना प्राप्त झालं त्या युद्धामध्ये. आणि त्यांची समाधी अगोदर माहीत होती, पण नंतर ती काळाच्या ओघामध्ये हे झाली. आता रिसेंटली ही समाधी परत शोधून काढली इतिहासाच्या संशोधकांनी. त्यामुळे हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे जिथं हे सांगते ही समाधी की आपण ते युद्ध जिंकलं होतं निजामशाहीच्या विरोधामध्ये. त्याची ही समाधी आहे. मुळात शरीफजी राजे असतील, शहाजी राजे असतील किंवा त्यांचे वडील मालोजी राजे, हे छत्रपती संभाजीनगर, अगोदरचा औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर पासून जे वेरूळचे गाव आहे जिथं वेरूळचे आलेले आहेत, हे मूळचे वेरूळचे, हे मूळचे वेरूळ. आणखी त्यांची गडी आहे, मालोजी राजेंची गडी आहे, त्याचे अवशेष सुद्धा आहेत. त्यांचं मूळ घराणं वेरूळचं. परंतु नंतर शहाजी राजांचा जो राजकीय त्यांची जी वाटचाल होती आणि प्रचंड त्यांनी आदिलशाही असेल, सगळ्यात निजामशाही असेल, त्याच्यात काही काळ त्यांनी काम बी केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर त्यामुळं नंतर शिवाजी महाराजांना जे पुण्याची जहागिरी मिळाल्यानंतर मात्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्व बालपण आणि हे सगळं शिवाजी महाराजांचं व्यतीत झालं. आणि तिथूनच खऱ्या अर्थानं नंतर मग आपल्या छत्रपतींची आणि स्वराज्याची सुरुवात झालेली आहे. आपल्या लोकांना वाटत असेल की शिवाजी महाराज हे पश्चिम महाराष्ट्रात, तसं नाही. ते मराठवाड्यातलेच आहे, सगळा विषय मराठवाड्यातलेच आहेत मूळ. परंतु राजकीय विस्तार करण्यासाठी त्या काळातल्या ज्या आवश्यकतेनुसार हे सगळीकडे गेले होते, तोही एक बाब आहे. आणि यांच्या ज्या पत्नी होत्या, यांचं नाव होतं दुर्गाबाई. ह्या सुद्धा जो आता ज्याला दौलताबादचा किल्ला म्हणतात किंवा देवगिरीचा किल्ला म्हणतात, तिथलं जे यादव घराणं होतं त्या घराण्यातील होत्या. यादव घराण्यातील यांच्या पत्नी बी, यांना 2 मुलंही होते. मला वाटतं त्रिंबकजी आणि काहीतरी त्यांची नावं असावीत. तर आता त्यांचे बी वंशज आहेत, पुढचे ते वेगवेगळं घराणं आहे. परंतु हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे हे सख्खे चुलते आहेत आणि त्यांची समाधी आहे. आणि त्या समाधीला आम्ही लॉंग मार्चमधील सगळेच महत्त्वाचे जे काही आमचे पदाधिकारी आहेत, संयोजक लोक आहेत, जे बीडहून पायी निघत आलेले आहेत, ते आम्ही सर्वच इथं समाधीला आलेलो आहोत. आणि अभिवादन करून आम्ही आता अहिल्यानगरच्या दिशेने जाणार आहोत.